माढा मतदारसंघातील राजकारण सध्या चांगलंच तापलंय। माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील एका कार्यक्रमात माढ्याचे विद्यमान आमदार अभिजित पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली होती। या टीकेला आमदार अभिजित पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। त्यांनी होय मी पाया पडून 300 ते 350 कोटी आणतो, पण मागच्या दारानं विधान परिषद मागत नाही असा पलटवार केलेला आहे। आजच्या या विशेष बातमीमध्ये आपण या राजकीय वादाचा सविस्तर आढावा घेणार आहोत। नमस्कार, मी प्रणया आणि तुम्ही पाहत आहात HPN मराठी। माढा मतदारसंघातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आलाय। पंढरपूर तालुक्यातील भोसे इथं झालेल्या एका कार्यक्रमात माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता। पाया पडून निधी आणता अशा शब्दात त्यांनी पाटील यांच्यावरती टीका केली होती। या टीकेला उत्तर देताना आमदार अभिजित पाटील यांनी त्यांच्यावरती थेट हल्लाबोल केलाय। आमदार अभिजित पाटील यांनी प्रशांत परिचारक यांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिलंय। ते म्हणाले, मी माझ्या मतदारसंघासाठी माझ्या कारखान्याच्या सभासदांसाठी निधी आणतो, त्यांच्यावर वेळ आल्यास मी कुणाचेही पाय धरेन। ही महाराष्ट्राची वारकरी संप्रदायाची परंपरा आहे, ज्यात आपण एकमेकांचे पाय धरतो, पण मी माझ्या लोकांसाठी हे करतो। मागच्या दारानं विधान परिषद मागत नाही या विधानातून त्यांनी परिचारकांना त्यांच्या राजकीय वाटचालीवरून थेट आव्हान दिलेलं आहे। भोसे येथील कार्यक्रम राजकीय नसतानाही तिथं राजकीय टीका करण्यात आली। याबद्दलही आमदार अभिजित पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे। ते म्हणाले, राजकीय मंडळी काय एवढी घाबरलेली आहेत हेच मला कळत नाहीये। विधानसभेला हे सर्वजण एकत्रच होते, पण तरीही त्यांना लोकांनी नाकारलं। आता नवीन काय करायचं राहिलंय? मी 2002 पासून राजकारणात आहे। मी 20-22 वर्ष मेहनत घेतलीये, त्यानंतर मला लोकांनी ओळख दिलीये। यावेळी अभिजित पाटील यांनी प्रशांत परिचारक यांच्या कामावरून ही टीका केली आहे। ते म्हणाले, काहींनी सांगितलं की आम्ही 365 दिवस झिजलोय, पण तरीही लोक आम्हाला निवडून देत नाहीयेत। 365 दिवस झिजून काय उपयोग जर तुम्ही प्रामाणिकपणे काम करत नसाल? रात्री 8 वाजता फोन बंद करून ठेवणाऱ्यांना लोक का निवडून देतील? लोकांनी मला 30,600 मतांनी निवडून दिलंय, कारण मी त्यांच्यासाठी नेहमीच उपलब्ध असतो। एकूणच पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील कार्यक्रमातून सुरू झालेला हा वाद आता माढा मतदारसंघाच्या राजकारणात चांगलाच रंगतदार बनलाय। आता यावर प्रशांत परिचारक काय प्रतिक्रिया देत आहेत ते पाहणं महत्त्वाचं ठरेल। पाहत रहा HPN मराठी न्यूज।